वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा सर्व मांगल्ये मांगल्ये शिव सर्वार्थ साधिके शरण्य त्र्यंबके गौरी नारायण नमस्तुते. महाराष्ट्राच्या आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून जाऊया. दिवंगत कामगार नेते स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 चा हा शहरी गटातील सेमी फायनलचा सामना. सर्वच क्रीडा रसिकांना मनपूर्वक नमस्कार. मी समालोचक कुणाल दाते सर्व प्रेक्षकांचं हार्दिक असं स्वागत करतो. पहिला चेंडू ऑफ ड्राईव्ह इथे केलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये. 30 यार्ड सर्कल पॉवर प्लेला भेदून चेंडू सीमा पार जातोय. पद्मश्री रमाकांत आचरेकर सर यांना मानवंदना देणारा हा पहिल्या चेंडूवरचा पहिला चौकार. तर पहिलं षटक इथे घेऊन येतोय गोलंदाज मितेश दरबार जो गुजरातचा खेळाडू आहे आणि त्याच्या समोर फलंदाज पहिल्याच बॉलवर चौकार लगवतोय अजित मोहिते. दुसरा चेंडू देखील फुलटोस होता. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न इथे प्रयत्न थोडासा फसलाय बॅट्समन अजितचा. थोडासा नाराज आहे स्वतःवर. मग अशी स्वर्गीय सतीश जुळे यांची आठवण करून दिली होती. दादर नायगाव परिसरातील हा एक नामवंत खेळाडू अजित मोहिते जो सध्या स्ट्रायकिंग एंडला आहे. भरपूर क्रिकेट आणि क्रिकेट मधले ते गुरु आहेत. आज ते आपल्यात नाही आहेत परंतु त्यांच्या अनेक आठवणींना उजाळा देणारे त्याचे षटकार नेहमीच असतात. असा अजित मोहिते स्ट्रायकिंग एंडला. गोलंदाजी मार्कवर मितेश दरबार. यावेळेला अडकलाय जाळ्यामध्ये अजित मोहिते. मितेश दरबारच्या बॅटला ब्रश होऊन चेंडू जातोय विकेट किपरच्या हातामध्ये. पहिल्या विकेटचं पतन होतंय. विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी पहिला झटका बसतोय. अजित मोहिते बॅक टू द पॅव्हिलियन आणि यावेळेला गोलंदाज यश मिळवून देतोय. पहिल्याच ओव्हरमध्ये ब्रेक थ्रू इथे पाहायला मिळतोय गोलंदाज मितेश दरबार माध्यमातून. खूप चांगली गोलंदाजी आणि पहिल्याच बॉलवर तुम्ही पाहिलं असेल पहिला ब्रेक थ्रू देत असताना हा गोलंदाज पहिलं यश मिळतंय. गोलंदाजी करत असताना मितेश दरबार यांना पहिल्या बॉलवर चौकार आला. दुसरा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न फसला. तिसऱ्या बॉलवर मात्र यश मिळालंय. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातात. अनंत वाघ मॅगी या नावाने सुप्रसिद्ध असलेला हा खेळाडू. अनंतच्या बरोबर खेळण्यासाठी दिनू कांबळे मैदानामध्ये असेल. डावकुराताचा फलंदाज. पाहूया अनंत वाघ कशा पद्धतीने बॅटिंग करतोय आपल्या टीमसाठी. पॉवर प्लेचं हे षटक असल्यामुळे क्षेत्ररक्षण तुम्ही पाहू शकाल. ऑन साइडला ठेवण्यात आलं. मिड विकेटच्या दरम्यान स्वर्लेग आणि मिड विकेटच्या मध्ये एक क्षेत्ररक्षक आहे. विनोद कांबळे आणि युवराज सिंग स्टँडच्या अगदी लगत अनेक क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरमध्ये डीप ठेवण्यात आलेला आहे. अजय जडेजा स्टँडच्या दिशेने आणि त्याचबरोबर शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, गली रिजन मध्ये पॉइंट लेग क्षेत्ररक्षक आणि शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेग, मिड ऑफ मिड ऑन. स्कूप करण्याचा प्रयत्न. पहिला चेंडू उडवायचा होता विकेट किपरच्या डोक्यावरून परंतु यावेळेला सुरेख गोलंदाजी करत असताना मितेश दरबार. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये लढत. स्टार सीसी प्रभादेवी दांडी पालघर विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली या टीमच्या दरम्यान भरपूर चांगला खेळ. दरवर्षी सातत्य राखलंय या सर्वच खेळाडूंनी. ग्रामीण भागातील भरपूर असे खेळाडू या टीम मध्ये खेळताना दिसतात आणि त्याचमुळे खूप चांगला दर्जेदार खेळ. कॉम्बिनेशन खूप चांगलं बनलंय या टीमचं. गोलंदाज मितेश ओर द विकेट. ओर पिच बॉल ड्राईव्ह केल्या ऑन साइडला. मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहेत. भरपूर वेगाने येतात. दर्जेदार क्षेत्ररक्षण तिथे केलं जातंय. टीमची धावसंख्या 1 ने पुढे जाते. प्रीतम बारी तिथे होते. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 5. पहिलं षटक प्रगतीपथावर मितेश दरबार यांचं. वलसाड गुजरातचा हा खेळाडू गोलंदाजी करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019च्या दरम्यान जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित ही स्पर्धा 24 शहरी संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले होते. 3,50,000 रुपये प्रथम पारितोषिक, द्वितीय पारितोषिक 2 लाख रुपये रोख, तृतीय पारितोषिक 1,25,000 रुपये रोख व आकर्षक ट्रॉफी. आणि त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल शहरी संघातील गटामध्ये मोटरसायकल मॅन ऑफ द सिरीज चा पुरस्कार आहे.
ग्रामीण संघ 48 खेळताना दिसले. 4 लाख, 3 लाख, 2 लाख आणि 2 लाख असे 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये ठेवण्यात आलेत. होंडा ऍक्टिवा फलंदाजासाठी, गोलंदाजासाठी होंडा ऍक्टिवा, क्षेत्ररक्षकासाठी बॅट आणि मॅन ऑफ द सिरीज साठी रेनॉल्ड क्विड कार आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाज मितेश यावेळेला थोडासा बॅकफुटला गेले. स्ट्रोकसाठी जागा बनवायची होती. कव्हरच्या वरतून खेळण्याचा प्रयत्न इथे बॅट्समन दिनू कांबळे याचा. अंबरनाथचा हा खेळाडू. दोन्ही खेळाडू जवळपास त्याच परिसराला बिलॉंग करतात. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील सर्वाधिक चांगले योगदान अनंत वाघचा आहे. आणि यावेळेला दिनू आणि सर्वाधिक जास्त स्पर्धा ज्या प्रीमियर लीगच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात अनंत वाघच्या माध्यमातून खेळल्या गेल्या मागच्या वर्षीच्या 17 आणि यावेळेला टीमची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 6. पहिल्या चेंडूवर आला होता चौकार, परंतु त्यानंतर कमबॅक केलं मितेश दरबारने. जाऊया हंस डीजे चंद्रकांत फुटाणे यांच्याकडे. येस, थँक्यू. माफ करा, धावसंख्या 5 आहे कारण शेवटच्या बॉलवर इथे सिंगल घेतलेली नाहीये फलंदाजाने. पुन्हा एकदा आमचे दोन्ही स्कोरर खूप चांगल्या भूमिकेमध्ये आहेत. राजीव चौधरी आणि आमच्या बाजूला नरेश पाटील आहेत. खूप चांगलं गुणलेखन त्यांच्या माध्यमातून लगेचच आमच्यापर्यंत माहिती पोहोचवली की धावसंख्या 5 आहे स्कोरबोर्डवर. गडी बाद झाला 1. पहिलं षटक इथे संपलंय. सेकंड ओव्हर टाकण्यासाठी येतात प्रज्योत अंबिरे. काय गोलंदाजी केली होती या अगोदर प्रज्योत अंबिरेने. अतिशय नामवंत खेळाडूंच्या अगेन्स्ट प्रज्योत पुन्हा एकदा तयार. पहिला बॉल आखूटप्प्याचा होता. बॅकफुटला जाऊन कट केलाय. चेंडू डीप पॉइंटच्या वरतून सीमारेषा लगत ट्रॅव्हल होतोय. 2 क्षेत्ररक्षक धावतात परंतु रेस जिंकणार कोण. इथे चेंडू सीमारेषा पलीकडे जाईल. 4 धावांसाठी चौकार. खूप चांगला प्रयत्न. बॅकफुटला जाऊन कट केलाय. उसळी जास्त घेतली होती. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकाल. खूप चांगला फटका. टायमिंग अतिशय चांगलं. बॅकफुटला गेले. एका पायावर उभे राहून कट केला हा फटका. 4 धावांसाठी चौकार. पुन्हा एकदा गोलंदाज येतात प्रज्योत अंबिरे. ते चित्र आता मात्र थोडंसं आतमध्ये आला होता. कट झालेला चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये येणारा पूर्णपणे जीवाची बाजी पणाला लावून गोलंदाजी केली जाते आणि खूप चांगलं प्रदर्शन आतापर्यंत या दांडी संघाच्या माध्यमातून मी म्हणेन स्टार सीसी प्रभादेवी रोहनजी हळदणकर आहेत त्यांच्या संघाच्या माध्यमातून केलं गेलंय या स्पर्धेमध्ये. विक्रांत केने देखील कमी लेखून चालणार नाही. भरपूर मोठमोठ्या संघाला पराभवाचे धक्के दिलेत. विक्रांत केने प्रतिष्ठाने ऑन साइडला इथे खेळून काढलाय. बॉल चाललाय मिड डाऊनच्या दरम्यान. तोपर्यंत सिंगल इथे अनंत वाघला मिळेल. पहिलं षटक इथे संपलं. दुसरं षटक सध्या प्रगतीपथावर. धावा झाल्या स्कोरबोर्डवर 10. अनंत वाघच्या बॅटमधून आतापर्यंत स्कोरबोर्डवर धावा लागल्या 6 आणि दिनू कांबळे अजूनही खातं उघडायचंय. दिनू कांबळे हा डावखुऱ्या हातातल्या फलंदाच्या यादीमधला अतिशय नामांकित खेळाडू आहे. हा खेळाडू चालणं विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी अतिशय महत्वाची गोष्ट असेल. दुसऱ्या बाजूला दिनू कांबळेला रोखण्यासाठी तुम्ही पाहू शकाल सातत्याने चाली इथे चालल्या जातील गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या माध्यमातून आणि त्यावेळेला तुम्ही पाहू शकाल क्षेत्ररक्षक सजवण्यात आलेत. ऑन साइडला 2, एक मिड विकेटला आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आणि एक क्षेत्ररक्षक तुम्ही पाहू शकाल एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ. गोलंदाज तयार होतोय. राऊंड विकेट. प्रज्योतचा हा चेंडू ऑन साइडला फक्त टर्न केलाय. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला खूप दर्जेदार क्षेत्ररक्षण परंतु तिथे जसं फंबलिंग झालं तशीच एक सिंगल कंप्लीट केली जाते. दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून टीमची धावसंख्या स्कोरबोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 11 धावा. स्वर्गीय रतनबुवा पाटील क्रीडा नगरी गेली 10 दिवस सज्ज आहे ही स्पर्धा आम्ही कव्हर करत असताना आणि आज तुम्ही पाहू शकाल अनेक जे आमचे गट्स होते त्या गटातल्या फायनल्स, क्वार्टर फायनल, सेमी फायनलच्या मॅचेस आपल्या समोर होतील. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडंसं खाली राहतोय. चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, ऑफ साइडचा चेंडू ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न झाला होता. प्रयत्न इथे मात्र नक्कीच फसलाय मी म्हणेन बॅट्समनचा. तत्पूर्वी एक सिंगल इथे कंप्लीट केली जाते अनंत वाघच्या माध्यमातून आणि या सिंगल बरोबर स्ट्राईक रोटेट झाल्यानंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर आतापर्यंत 12 रन, 12 धावा. षटक क्रमांक 2. म्हणजे सरासरीचा विचार केला तर आतापर्यंत 6च्या सरासरीने तर खेळतात फलंदाज विक्रांत केने प्रतिष्ठानचे. पॉवर प्ले मध्ये धावा येणं महत्वाचे असतात या स्पर्धेमध्ये. गोलंदाज तयार प्रज्योत. आता मात्र आखू टप्प्याचा बॉल मी मगाशीच म्हटलं होतं
फलंदाज दिनू कांबळेची बॅट चालणं महत्वाचे असेल. विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी बॅकफुटला गेले आणि पाठवून दिला चेंडू विनोद कांबळे स्टँडच्या वरतून 6 धावांसाठी षटकार. तर तुम्ही पाहू शकाल आज प्रेक्षकांसाठी देखील सुवर्ण संधी आहे. स्टँड मध्ये जे सर्व प्रेक्षक बसलेले आहेत, जर तुम्ही झेल पकडला तर तुम्हाला या स्पर्धेच्या माध्यमातून जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटईच्या वतीने 2000 रुपयाचं पारितोषिक आज संपूर्ण दिवसामध्ये लागू असेल. त्याचबरोबर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने तुम्ही पाहू शकाल स्वर्गीय रतनबुवा पाटील यांचा जो बॅनर आहे, कटआउट आहे, त्याला जर चेंडू सरळ लागतोय तर काशीनाथ पाटील साहेब यांच्या वतीने 5000 रुपयाचं पारितोषिक. आणि त्याचबरोबर आदरणीय प्रमोदजी रतन पाटील जे मनसे नेते आहेत, त्यांच्या कटआउटला जर चेंडू लगेच जाऊन सीमारेषा पलीकडे लागतोय तर त्याच्यासाठी 2000 रुपयाचं पारितोषिक आणि 3000 रुपयाचं पारितोषिक. आणि आदरणीय रमेशजी रतन पाटील साहेब यांच्या कटआउटला जर चेंडू डायरेक्ट जाऊन लागतोय तर त्याच्यासाठी देखील 3000 रुपयाचं पारितोषिक इथे घोषित करण्यात आलेलं आहे. आणि त्याचबरोबर ऑन साइडला पुन्हा एकदा आपल्याला ते 3 बॅनर पाहायला मिळतात. आदरणीय विजयजी पाटील साहेब त्यांच्या देखील बॅनरला जर चेंडू लागतोय तर 3000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर स्वर्गीय रतनबुवा पाटील दिवंगत कामगार नेते यांच्या बॅनरला चेंडू लागतोय तर 5000 रुपयाचं पारितोषिक. त्याचबरोबर तुम्ही पाहू शकाल विनोदजी रतन पाटील ग्रामीण क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या बॅनरला चेंडू लागतोय तर 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. तर हे पारितोषिकांची रेलसेल आज मात्र नक्कीच चालू राहील. इथे प्रयत्न फसलाय अनंत वाघ यांचा, रिव्हर्स अटेम्प्ट केला, प्रयत्न इथे फसतोय, सरळ जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. पहिलं षटक संपलं, पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या. दुसरं षटक प्रज्योत अंबिरेचं राहिलं, ते थोडंसं महागडं ठरलं. त्या ओव्हरमध्ये 13 धावा कंप्लीट झाल्या. आणि तिसरं षटक हेमंत घेऊन येतात, हेमंत तांडेल, आणि यावेळेला ते नवापाडा एन कडून गोलंदाजी करत असताना तर अजून बक्षिसांमध्ये वाढ होते. लगातार 3 वेळेला जर कुठल्याही बॅनरला हिट झाला बॉल, जे 6 बॅनर ऑफ साइडला आणि ऑन साइडला आहेत, तर 25,000 रुपयाचं पारितोषिक काशीनाथ पाटील यांच्या वतीने देण्यात येईल. कॅच ड्रॉप होते वाईडिश लॉंग ऑनच्या दरम्यान क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून आणि तोपर्यंत धावा इथे कंप्लीट केल्या जातात. मला वाटते संकेत तिथे होते आणि धावा इथे कंप्लीट केल्यात 3. येस, अंपायरचा इशारा येतोय. तत्पूर्वी कन्फर्मेशन आमच्यापर्यंत पोहोचवतात. या धावा मिळतील 4. तुम्ही पाहू शकाल जवळपास 13 ते 14 कॅमेऱ्याचा वापर डेन एनबीसीचे सर्वच कॅमेरामॅन खूप चांगली कामगिरी करत असताना तत्पूर्वी एक चांगला धमाका इथे पाहायला मिळतोय. स्क्वेअर लेगच्या वरतून विनोद कांबळे स्टँड मध्ये चेंडू जातोय सीमा पार. कॅचेस विन द मॅचेस यासाठी म्हटलं जातं. कॅच सुटल्यानंतर अनंत वाघ हा थांबणारा खेळाडू नाहीये. आणखीन एक दर्जेदार षटकार. यावेळेला सुरेख बॅटिंग करत असताना अनंत वाघ टीमची धावसंख्या जाऊन पोहोचवली. या षटकाराबरोबर आतापर्यंत 28 या आकड्यावर. स्वामी विवेकानंद यांनी म्हटलंय, कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात यश त्यांनाच प्राप्त होते. आणि इथे देखील तुम्हाला प्रयत्न करावा लागेल शेवटपर्यंत या स्पर्धेमध्ये. फुलर लेनचा बॉल ऑन साइडला फक्त हलक्या हाताने ढकललाय. सिंगलने ते स्ट्राईक रोटेट केली जाते. याला म्हटलं जातं समजदारीचं क्रिकेट. कारण या अगोदर आपण एक चौकार लगवलाय, एक षटकार लगवलाय. दिनू कांबळे देखील चांगल्या फॉर्म मध्ये. डावखुऱ्या हाताचा फलंदाज नेहमीच क्रिकेटमध्ये घातक ठरतात आणि त्याचमुळे लगेच स्ट्राईक रोटेट केली. दिनूला आणलं स्ट्रायकिंग एंडला आणि त्याचबरोबर टीमची धावसंख्या देखील आकार घेत असताना दिसली. धावा झाल्यात आतापर्यंत 29. पहिल्या षटकामध्ये धावा आल्या होत्या फक्त 5. त्यानंतर कुठेतरी असं वाटत होतं 2 ओव्हरच्या 11व्या बॉलपर्यंत धावसंख्या कमी होती. परंतु त्यानंतर शेवटच्या बॉलला षटकार आला दिनू कांबळेचा आणि तिथून कुठेतरी मी म्हणेन सामना सुरू झालाय विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी. गोलंदाज तयार, ओव्हर द विकेट.
हलक्या हाताने फक्त ढकलायचा होता ऑन साइडला. बॅटचा फेस पहिलेच क्लोज केला होता, परंतु इथे चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आतमध्ये आला. पायाचा वेध घेतोय आणि आमचे पंच आम्हाला इशारा करतायत हा चेंडू लेग बाईटच्या स्वरूपामध्ये एक धाव देऊन जाईल आणि या सिंगल बरोबर धावसंख्या जाऊन पोहोचली 30 या आकड्यावर. पहिलं सत्र आपल्या समोर, पहिली सेमी फायनल या स्पर्धेची खुल्या गटातली. स्टार्स सीसी प्रभादेवी दांडी पालघर विरुद्ध विक्रांत केने प्रतिष्ठान डोंबिवली. टॉस जिंकलाय उशिरा आलेल्या प्रेक्षकांसाठी आणि जे नुकतेच आमच्याशी युट्यूब बरोबर जुळलेत त्यांच्या माहितीसाठी स्टार सीसी प्रभादेवी दांडी पालघरने आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय. यावेळेला तुम्ही पाहू शकाल डबल माइंड होता फलंदाज. एक वेळेला ऑफ साईडला खेळू की ऑन साईडला, नंतर चेंडू सोडून दिलाय आणि पंच इथे इशारा करतात हा चेंडू भरपूर बाहेर आहे. एक्स्ट्रा रन. धावा झाल्यात 31. दोन्ही संघ कसोशीने प्रयत्न करताना दिसतील या स्पर्धेमध्ये, कारण ही स्पर्धा आहे मानाची, ही स्पर्धा आहे सन्मानाची, ही स्पर्धा आहे प्रतिष्ठेची, ही स्पर्धा आहे अभिमानाची, ही स्पर्धा आहे परंपरेची. कारण 18 वर्षाचं सातत्य भारतातील एकमेव स्पर्धेने राखलंय आणि त्याचमुळे हा मानाचा चषक जिंकण्याचं स्वप्न अनेक वर्ष अनेक संघ बघतायत. यावेळेला इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. एक स्ट्राकवर बाउंड्री राहिला, कुठला क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू टप्पा पडल्यानंतर सीमारेषेच्या पलीकडे नक्कीच जाईल. फलंदाज अनंत वाघ आता मात्र रंग उधळत असताना रंगामध्ये आणि ढंगामध्ये बॅटिंग करतोय आपल्या टीम विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी. आणि या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर चौकार आल्यानंतर धावा झाल्यात स्कोर बोर्डवर 35. खूप चांगलं संगीत. या संगीताबरोबर पुन्हा एकदा जाऊया या क्रीडा नगरीमध्ये. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषक 2019 जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटई आयोजित ही स्पर्धा. 18 वर्षाची अथक मेहनत परिश्रम घेतल्यानंतर एवढा मोठा महासंग्राम आपल्या समोर आम्ही ठेवू शकलो. याही वर्षी आम्हाला अभिमानाने सांगता येते भारतातली पहिल्या क्रमांकाची स्पर्धा आपल्या समोर आपल्या या क्रीडा नगरीच्या माध्यमातून खेळत असताना हे सर्वच खेळाडू. प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद. तर अशोक माळी साहेब यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 1000 रुपयाचं पारितोषिक आहे टीम विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी. तर प्रत्येक षटकार 1000 रुपयाचा अशोक माळी जे भोपरचे आहेत त्यांच्या वतीने हे पारितोषिक लगवण्यात आलंय. तर 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 35 धावा. चांगली बॅटिंग करत असताना दिनू कांबळे आणि खास करून मी उल्लेख करेन अनंत वाघ यांचा दर्जा आतापर्यंत स्टँडर्ड मेंटेन केलाय फलंदाज अनंत वाघने. राऊंड विकेट. यावेळेला तुम्ही पाहू शकाल अवे फ्रॉम द बॉडी हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता मिड विकेटला. आउटसाइड द ऑफ स्टंप पीच झालेला बॉल. प्रयत्न इथे फसलाय आणि इथे इशारा करतात अंपायर लेग बाईटचा. संदीप फोटाने तिथे अंपायरच्या भूमिकेमध्ये खूप चांगला खेळ मागच्या वर्षी संदीप यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. एका सामन्यामध्ये दर्जेदार प्रदर्शन केलं होतं आणि त्यांच्याच बरोबर आमचे अंपायर दीपक चौधरी महत्वाची भूमिका पार पडतात या मॅचसाठी. त्यांना देखील शुभेच्छा देऊया. दोन्ही संघांना शुभेच्छा देऊया आणि त्याचबरोबर आमचे जे प्रेक्षक आमच्याबरोबर जुळलेत त्यांना देखील या स्पर्धेच्या माध्यमातून खूप साऱ्या शुभेच्छा आणि त्याचबरोबर तुमचं हार्दिक स्वागत. कारण तुम्ही केंद्रबिंदू आहात. तुम्ही भरभरून दिले आमच्या या स्पर्धेला आणि तुमचं पुनश्च एकदा हार्दिक असं स्वागत करतोय. गोलंदाज ओव्हर नंबर 4 मध्ये गोलंदाजी करत असताना प्रज्योत अंबिरे.
दोन्ही फलंदाज चांगली बॅटिंग करतात, दोन्ही फलंदाज सेट आहेत. अनंत वाघ मात्र अफलातून बॅटिंग करत असताना ओव्हर द विकेट. ओहो, यावेळेला सुरेख चेंडू होता, परंतु चेंडू सरळ जातो विकेट किपरला बीट करून. थर्ड मॅन आणि फाईन लेगच्या मधून तिथे क्षेत्ररक्षक होते, तिथल्या क्षेत्ररक्षकाला देखील बीट करून चेंडू गेलाय. वेगच एवढा भन्नाट होता या बॉल मध्ये की तिथे मात्र राकेश प्रभूला देखील बीट करून चेंडू जातोय. पद्मश्री रमाकांत आचरेकर स्टँड मध्ये सीमारेषा पार 22चा चौकार. ते 4 धावा इथे मात्र मिळत आहेत आणि या 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 40 या आकड्यावर. 40 रन. बॅकफुटला गेले, कट केलाय, चेंडू चालला एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेने. 2 क्षेत्ररक्षक धावतात, परंतु आउटफील्ड एवढ्या फास्ट आहे या क्रीडा नगरीची, इथे बॉल थांबणार नाही. विमानासाठी जसा रनवे असतो तसाच हा मैदान मात्र रनवे सारखा सजलाय आणि या स्पर्धेमध्ये जर बॉल पडला या रनवेवर तर बॉल थांबताना दिसणारच नाही तुम्हाला. इथे चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. चौकार. या 4 धावांबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्ड 44. 44 रन. गडी बाद झाला आतापर्यंत 1 अजित मोहिते आणि त्यानंतर काय पार्टनरशिप केली आहे. 4 धावांवर पहिला गडी बाद झाला म्हणजे 40 धावांची पार्टनरशिप आतापर्यंत झालेली आपल्याला पाहायला मिळाली दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून. पार्टनरशिप होणं महत्वाचं आहे, संगनमत असणं महत्वाचं असतं क्रिकेटमध्ये. 2 खेळाडू ज्या वेळेला खेळतात या क्रिकेटच्या मैदानावर आणि तेच इथे चित्र दिसतंय. चांगला खेळ करत असताना गोलंदाज तयार. ओव्हर द विकेट. यावेळेला स्कूप केलाय, खूप चांगला फटका आपल्याला पाहायला मिळतोय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने, नृत्य कक्षाच्या दिशेने चेंडू सीमारेषा पलीकडे जातोय. अनंत वाघ याचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन तुम्ही पाहू शकाल. बॅकफुटला जाऊन कट केलेत फटके, त्याचबरोबर तुम्ही पाहिलं असेल त्याच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला बाउंड्रीज मारल्यात, त्यांनी स्कूप केलेत आणि अतिशय दर्जेदार बॅटिंग त्याच्या माध्यमातून. लीलया बॅटिंग करतोय तो आपल्या टीमसाठी. म्हणूनच क्रिकेटमध्ये म्हटलं जातं कॅचेस विन द मॅचेस. जेव्हा जेव्हा कॅच सुटतो तेव्हा तेव्हा क्रिकेटमध्ये उपद्रव होतो आणि तो आता करत असताना मैदानामध्ये फलंदाज अनंत वाघ. पुन्हा एकदा स्वीप केलाय, आणखीन एक दर्जेदार फटका. टाळ्या तर झाल्याच पाहिजे या बॅटिंगसाठी. मंत्रमुग्ध करणारी फलंदाजी अनंत वाघ यांच्या माध्यमातून सर्व क्षेत्ररक्षकांची पाहणी करतोय. पाहणी दौरा कंप्लीट झाल्यानंतर त्याच्या बॅट मधून बेछूट फटके येतात आणि त्याचमुळे मी मगाशी देखील म्हटलं सर्वाधिक जास्त प्रीमियर लीग खेळलेला खेळाडू मैदानामध्ये खेळ करत असताना क्रिकेटचा एक्सपिरियन्स किती महत्वाचा आहे. अंडरआर्म्सच्या स्पर्धा देखील सातत्याने गाजवतो आणि त्याचमुळे हँड अँड आय कोऑर्डिनेशन किती चांगलं आहे. टीमची धावसंख्या 50 अर्धशतक कंप्लीट झाल्यानंतर 52. अशोक माळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय या अगोदरच्या चौकारासाठी आणि आता एक्स्ट्रा कव्हर ड्राईव्ह. व्हाट अ शॉट. क्लासिकल कव्हर ड्राईव्ह इथे पेश केला. या फटक्यामध्ये नजाकत, सौंदर्य आणि ताकद या सर्व गोष्टीचा एकाच फटक्यामध्ये मिलाफ होता. काय बॅटिंग इथे करत असताना बॅट्समन अनंत वाघ. थँक्यू डीजे. थँक्यू चंद्रकांत फुटाणे साहेब. काय डीजे संकलन तुमचं असतं प्रत्येक वर्षी. खूप चांगलं संकलन तुमच्या माध्यमातून असतं. हंस डीजेच्या माध्यमातून चंद्रकांतजी फुटाणे तुमचं करावं तेवढं कौतुक कमी. टीमची धावसंख्या अब तक 56. एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रमाणे बॅटिंग करणारा खेळाडू ठरतोय मैदानामध्ये यावेळेला अनंत वाघ. चौफेर फटकेबाजी केली अनंत वाघने आणि मला भारतरत्न APJ अब्दुल कलाम यांचं एक वाक्य आठवतंय. पावसामध्ये सगळे पक्षी निवारा शोधतात, पावसामध्ये सगळे पक्षी निवारा शोधतात, गरुड मात्र ढगांच्याही वर उडून त्या पावसावर मात करतो. तसेच या मॅच मध्ये झालंय. कारण तुम्ही पाहिलं असेल पहिला गडी लवकर बाद झाला, पार्टनरशिप पाहिजे होती, अडकळत खेळत होता दिनू कांबळे, परंतु त्याला साथीला घेऊन अनंत वाघने या संपूर्ण ढगावर या क्रिकेटच्या खेळावर या मॅचवर आतापर्यंत तरी मात केली आहे. शेवटचा षटक आपल्या समोर.
पहिला चेंडू एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, क्रिकेटची नजाकत, सौंदर्य, ताकद आणि आणखीन एक चांगला फटका बॅट्समन दिनू कांबळेच्या बॅटमधून. चेंडू सीमा पार, चौकार. टीमची धावसंख्या 60. खूप चांगली बॅटिंग करत असताना आता दिनू तरी कसा मागे राहील, दिनूने देखील दाखवले त्याच्या मनगडातली ताकद. पुन्हा एकदा गोलंदाज तयार, तर रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, चेंडू तर चाललाय डीप मध्ये, थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या दिशेने, चेंडू सीमा रेषा पलीकडे. 22चा इशारा पंचांच्या माध्यमातून आणि ते डायव्ह तरी लगवली तरी देखील पोहोचू शकला नाही हा क्षेत्ररक्षक त्या बॉलापर्यंत. चेंडू सीमा पार जातोय, चौकार. आणि या चौकाराबरोबर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 64. धावा कशाही येवोत, धावा येण्याला महत्व असतं डेथ ओव्हरमध्ये, स्लॉगिंग ओव्हरमध्ये. आणि त्या धावा आता मात्र विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी येताना दिसल्यात. 2 ओव्हरमध्ये तुम्ही पाहिलं असेल चेहऱ्यावर नूर नव्हता विक्रांत केने प्रतिष्ठानच्या खेळाडूंच्या, समर्थकांच्या, परंतु त्यानंतर ज्या पद्धतीने हे 2 फलंदाज खेळलेत आता चेहरे प्रफुल्लित आहेत सर्वच खेळाडूंचे. हेच तर क्रिकेट आहे मित्रांनो. पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकाल दूरवरून खेळण्याचा प्रयत्न दिनू कांबळेचा, अनंत वाघला पाहिजे स्ट्राईक, त्यामुळे दिनू मला वाटतं इथे बाद होईल रनआउटच्या स्वरूपामध्ये. थँक्यू डीजे, खूप चांगलं संगीत. आणि जाऊया सेमी फायनल 2च्या टॉस कडे. टायगर संघ आणि वाकळण संघ आपल्याला यायचंय आमच्या मुख्य व्यासपीठावर. टॉस तिथे केला जाईल. सेमी फायनल 2 जे आपल्या ग्रामीण गटातले 48 संघ सहभागी झाले होते, चेंज द गेम वडवली हा संघ या स्पर्धेच्या फायनल मध्ये दाखल झाला. नुकताच भाळ विरुद्ध त्यांचा सामना संपन्न झाला. 3 मॅच त्यांनी जिंकली आणि टायगर संघ आणि वाकळण संघाच्या दरम्यान दुसरी सेमी फायनल आपल्या समोर होईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आहे. विकेट गमावल्यानंतर आतापर्यंत 64, 2 गडी बाद झालेत, म्हणजे 60 धावांची पार्टनरशिप झाली या 2 फलंदाजाच्या दरम्यान. खूप चांगली पार्टनरशिप खुल्या गटातली मी म्हणेन या 2 खेळाडूंच्या दरम्यान. अनंत वाघ, मॅगी आणि त्याचबरोबर दिनू कांबळे यांच्या माध्यमातून. दोन्ही अंबरनाथ परिसरातील खेळाडू. आणि यावेळेला स्ट्रायकिंग एंडला येतोय नवीन बॅट्समन अर्षद ओंडो, मॅन फ्रॉम वाडा कुडूस. अनंत वाघ स्ट्रायकिंग एंडला आहेत. अर्षद नॉन स्ट्रायकिंग एंडला खेळण्यासाठी सज्ज होत असताना गोलंदाज तयार होतात. राईट राऊंड विकेट, लेग स्टंपला सोडून हा चेंडू चाललाय. अंपायरचा इशारा येतो. हे दबाव आहे, हा प्रेशर आहे. ज्या पद्धतीने बॅटिंग केली आहे दोन्ही फलंदाजांनी, परंतु दबावाला झुगारून तुम्हाला सेकंड इनिंग मध्ये खेळ करावा लागेल. टीम स्टार सीसी प्रभादेवी, कारण ही स्पर्धा भरपूर वेगळ्या दर्जाची आहे. दर्जेदार खेळ करणं अपेक्षित असेल. स्वीप केलाय, आणखीन एक नजाकत भरलेला फटका. अनस्टॉपेबल अनंत वाघ उर्फ मॅगी. आणि यावेळेला जशी मॅगी 2 मिनिटांमध्ये तयार होते असं म्हटलं जातं, परंतु हा फटका त्यांनी मी म्हणेन अथक परिश्रमाने मारलाय. जरी माझं नाव मॅगी असलं तरी मात्र ज्या पद्धतीने त्याचा हँड अँड आय कोऑर्डिनेशन राहिलंय, खरोखर अफलातून. दाद देन या खेळीची आणि अविस्मरणीय खेळी असेल अनंत वाघची. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर जाऊन पोहोचली आतापर्यंत 69. लगातार 5 चौकार आणि आतापर्यंत ठोकलेत. आणि हा 6वा चौकार देखील कंप्लीट होईल त्याच्या बॅट मधून. लगातार 6 चौकार लगवण्याचा विक्रम इथे मात्र पाहायला मिळतोय बॅट्समन अनंत वाघ मॅगी यांच्या बॅट मधून. अशोक माळी यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. लगातार 6 चौकार इथे लगवलेत आणि यावेळेला या बॉलवर 1च रन त्याच्या माध्यमातून कंप्लीट होते. 8 मार्च 2015च्या दिवशी ज्यावेळेला तिलकरत्ने दिलशानने हा कारनामा केला होता मिचेल जॉन्सनच्या विरुद्ध. लगातार 6 चेंडूवर 6 चौकार.
1 डिसेंबर 2007 रोजी सनत जयसूर्याने हा कारनामा केला होता क्रिकेटमध्ये, ज्यावेळेला टेस्ट मॅच होती. जिमी अँडरसनच्या विरुद्ध त्याने 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगवले. रामनरेश सरवण यांनी 22 जून 2006 हा कारनामा केला होता. मुनाफ पटेलच्या विरुद्ध, भारतीय गोलंदाजच्या विरुद्ध त्याने 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगवले. क्रिस गेलने 2004 मध्ये हा कारनामा केला, त्याने देखील 6 चेंडूवर 6 चौकार लगवले. मॅथ्यू होगार्डच्या विरुद्ध हा कारनामा त्याने केला होता 2004 मध्ये. संदीप पाटील यांनी देखील 24 जून 1982 रोजी मँचेस्टरमध्ये खेळत असताना इंग्लंडच्या विरुद्ध टेस्ट मॅच मध्ये बॉब विल्सच्या विरुद्ध 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगवले. हा क्रिकेटचा इतिहास आहे 6 चौकाराचा. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहू शकाल फलंदाजी करत असताना 6 चेंडूमध्ये 6 चौकार लगवले अनंत वाघ. मॅगी याने पहिलं सत्र इथे संपलंय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर स्कोरबोर्डवर धावसंख्या 74, गडी बाद झाले 2 आणि बिनबाद 46 धावांची खेळी विक्रांत केने प्रतिष्ठानसाठी अनंत वाघ मॅगी याने केली. एकदा जोरदार टाळ्या विक्रांत केने प्रतिष्ठानच्या सर्व सहकारी खेळाडूंच्या माध्यमातून त्याचं अभिनंदन होतंय. परंतु खेळाचं पहिलं सत्र संपलं, सत्र अजूनही बाकी आहे आणि या दुसऱ्या सत्रामध्ये टार्गेट इथे करायचंय 74 धावा इथे कंप्लीट झाल्यात. 75 धावांचं लक्ष या मॅच मध्ये ठेवण्यात आलेलं आहे. 75 धावा या दुसऱ्या सत्रामध्ये खेळाच्या कशा होतात, काय घडते, काय बिघडतंय याचं धावतं वर्णन मी घेऊन येतोय पुन्हा एकदा प्रसादजी परब यांच्या माध्यमातून. धन्यवाद. क्रिकेट ते बॉलीवुडचे सितारे जमले हैं सारे कीने, सपनों को सच करने फरिश्ते आए हैं. रमेश दादा, राजू दादा, विजय दादा, विनोद दादा, त्यांच्या साथीला घेऊन आलो. डोंबिवलीची शान आहे, क्रिकेट खेळाचा मान आहे. गल्ली गल्लीतून सचिन निघाला, षटकारांचा पाऊस तुफान झाला. क्रिकेट टुर्नामेंटचा बोलबाला अरे आला रे आला. या आपण थँक्यू कुणाल. या आपण काही सन्मान करत आहोत व्यासपीठावर आणि मी सन्माननीय रंगनाथजी चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करायचा. देसाई गावचे शांतराम पाटील उपस्थित आहेत, यांचा सन्मान आम्ही रंगनाथ चौधरी यांच्या शुभ हस्ते आम्ही करत आहोत. $75 to win हे टार्गेट आहे मैदानावर. स्टार सीसी प्रभादेवी या संघासमोर आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली मैदानावर. ती खास करून मॅगीची अप्रतिम बॅटिंग, चौकारांशी जणू काही झडी लावली होती. पाऊस पडला चौकारांचा मैदानावर. त्यानंतर महाराष्ट्र निर्माण सेना उपतालुका अध्यक्ष खिरणे कैलास माळी उपस्थित आहेत, यांचा सुद्धा यथोचित सन्मान केला जाईल. आणि पुन्हा एकदा मी रंगनाथ चौधरी यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण कैलास माळी यांचा सुद्धा सन्मान करायचा आहे. .8 सरासरीने धावा कुठल्या त्या 74 आणि 75 धावा करायच्या आहेत. रिक्वायर रन रेट आर्किंग रन रेट जो आहे तो प्रति षटकामध्ये 15.00 या सरासरीने धावा कुटाव्या लागतील मैदानावर त्या स्टार सीसी प्रभादेवी या संघाला. संघनायक गौतम आकरे. आणि बघायचं आहे डावाची सुरुवात करण्यासाठी आज तुम्हाला एक नवीन बदल पाहायला मिळते, कारण मोठं धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे आणि या कारणास्तव मात्र संघनायकाचा प्रयत्न राकेशला पहिल्यांदाच पाठवलंय, आघाडीला पाठवले. राकेश प्रभू येत आहेत आणि राकेशच्या जोडीला फलंदाज आले मैदानाच्या आतमध्ये विशाल तामोरे. दोघंही अप्रतिम लेदर क्रिकेटर आहेत, याच्यात मात्र शंका नाही. खूप चांगलं क्रिकेट. MPL ची स्पर्धा पाहिली आपण, बघितली वानखेडेच्या मैदानात. त्या स्पर्धेत सुद्धा आपण राकेश प्रभूला आवर्जून पाहिलं आणि तो मात्र सज्ज झाला इथे मात्र चांगला परफॉर्म करण्यासाठी, आपल्या संघासाठी डाव सावरण्यासाठी, डावाला सुरुवात करण्यासाठी. विशाल तांबोरे स्ट्रायकिंग एंडला येत आहेत, नॉन स्ट्रायकिंग एंडला राकेश प्रभू आहेत.
आणि पहिले षटक हाताळण्यासाठी त्यांचा आघाडीचा गोलंदाज येतोय. पहिले षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर मानपड्यांकडनं सुलतान खान. येणाऱ्या काळात 10 पील स्पर्धा तुम्ही पाहणारा दुबई येते आणि या स्पर्धेमध्ये निश्चितच खूप मोलाचं योगदान असतं. ते म्हणजेच सुलतान खानचं मॅनेजमेंट कमिटी, त्यामध्ये आपण निश्चित सुलतानला पाहतो. ऑल द बेस्ट. 10 वाजून बरोबर तुम्ही आता 22 मिनिटं होतात. पहिल्या चेंडू टाकण्यासाठी सुलतान सज्ज होतोय. पहिला चेंडू हवेमध्ये, झेलची संधी आणि फलंदाज बाद. बिग विकेट. पहिल्या चेंडू मोठं यश आणि इथे मात्र चेंडूला स्कूप करण्याचा प्रयत्न आणि इथे फाईन लेगला अप्रतिम झेल टिपलाय. मनोज सकपाळ पुण्यात दाखल झाला या संघामध्ये आणि इथे मात्र धक्का लागलाय मैदानावर. तो झेलचीच्या स्वरूपात मध्ये शॉर्ट फाईन लेग मध्ये पहिलं यश आपल्या संघाला मिळून दिलंय ते गोलंदाज सुलतान खानने. दिस इज अ बिग विकेट. विशाल तांबोर सारखा खेळाडू मात्र बाद होते. बघा डगआउटच्या आजूबाजूला जे काही खेळाडू आहेत त्यांना विनंती करतो तुम्ही लांब व्हायचं थोडंसं. आणि विनंती करेन दोन्ही संघनायकांना, वाकड संघाचे संघनायक मोतीराम आणि डायगर संघाचे संघनायक शिवाजी पाटील, आपण रिपोर्ट करायचं आमच्या व्यासपीठावर. टॉस ताबडतोब केला जाणार आहे. गौतम आकरे कॅप्टन इन द मिडल. स्वतः संघनायक येत आहेत मैदानावर, कारण संघ थोडासा अडचणीत आला आहे आणि अशा मुवमेंटला मात्र स्वतः कॅप्टन अशा क्षणामध्ये कॅप्टन स्वतः मैदानाच्या आतमध्ये येत आहेत डावाला आकार देण्यासाठी, डावाला सावरण्यासाठी. सुलतान खान राऊंड विकेट येईल, कारण स्टार्किंग एंडला डावखऱ्याचा फलंदाज येतोय. स्टार्किंग एंडला तुम्ही पाहतात राकेश प्रभू. पुढचा चेंडू राऊंड विकेट सुलतानचा. ओ क्विक बाउन्स, अतिरिक्त बाउन्स पाहायला मिळाला. उसळी घेतल्या चेंडू ताबडतोब इशारा आलाय तो दीपक चौधरी यांचा. इट इज वाईट. तर सन्मान्य कल्याण महानगरपालिकेचे नगरसेवक प्रभाकर जाधव साहेब यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेक करायची आहे. प्रभाकर जाधव साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल आणि सिल्वर कॉइन आम्ही युटिलाइज करत आहोत. ऑन साइडला राकेश प्रभूच्या बॅटमॅन निघाला, दांडीचा ब्रँड चिटकवलाय फटक्यावर. चेंडू सीमारेषे बाहेर. षटकार. सुपर टायमिंग. नाणेफेक झालेली आहे व्यासपीठावर. ओव्हर द विकेट येत आहेत. समोर खेळलेत लॉफ्टेड स्ट्रोक. क्षेत्ररक्षक दात्यात मिड ऑफ वर मागे, पण जोपर्यंत चेंडू कव्हर करते तोपर्यंत 2 धावेचं योगदान होतं. ते फलंदाज राकेश प्रभूच आपल्या संघासाठी. स्ट्रेट ड्राईव्ह, खूप चांगला फटका, सेफ शॉट. आणि तिथे मात्र कोणच खेळाडू जवळपास नव्हता. मिड ऑन लाईक क्षेत्ररक्षक होता, मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक होता. त्याच्यामधून मात्र चेंडूला काढले गोलंदाजच्या डोक्यावरनं आणि धावसंख्या पाल्यामध्ये धाव फरकारती एकूण 8-9 धावा. सुलतान ओव्हर पिच होतं, ऑन साईडला प्लेस केलं, खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक खूप दूरवर नाही, त्या चेंडू ते कव्हर करेपर्यंत बघायचं. चेंडू तिथे स्टॉप करतायत लास्ट मुवमेंटला आणि तोपर्यंत मिळते त्या 2 धावा. चांगला प्लेसमेंट, फुटवर्क किती चांगलं आहे बघा. कारण मगाशी म्हटलं की खूप चांगले लेदर क्रिकेटर आहेत, त्यामुळे तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. टायमिंग पाहायला मिळेल, फुटवर्क पाहायला मिळेल. आणि शहरी विभागातला हा उपांत्यपूर्व सामना सुरू होण्याच्या पूर्वी सुद्धा मात्र आवर्जून उल्लेख केला की स्टँडर्ड क्रिकेट तुम्हाला निश्चितच पाहायला मिळेल. धावसंख्या 11 धावा धाव फलकावर. चेंडू उचललाय, मिस टाइम झालाय स्ट्रोक. मिडॉनवरनं क्षेत्ररक्षक मागे जातोय, झेल काढण्याचा प्रयत्न, चेंडूच्या खाली आले आणि सुरेख झेल टिपला. दिस इज बिग विकेट. 1 मोर विकेट डाऊन. अजून एक धक्का लागला स्टार सिटी प्रभादेवी संघाला. आघाडीचा फलंदाज राकेश प्रभू बॅक टू द पवेलियन. थँक्यू. स्ट्राईक गोलंदाजची भूमिका काय असते ती स्पष्ट केली पुन्हा एकदा विक्रांत क्रिकेट प्रतिष्ठानच्या माध्यमातून. आघाडीचा गोलंदाज म्हणून तुम्ही आता मैदानाच्या आतमध्ये आला सुलतान खान.
आणि आपली भूमिका स्पष्ट केली मैदानाच्या आतमध्ये आणि आघाडीचे दोन्ही फलंदाज तंबूच्या आश्रयाला पाठवून दिले. पहिल्या चेंडूवर कॉट बिहाइंडच्या स्वरूपात विवादात तर फाईन लेगला मात्र झेल फलंदाज बाद झाला झेलचीच्या स्वरूपामध्ये विशाल तामोरे. आणि आता मात्र धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न या चेंडूवर राकेश प्रभूकडनं आणि बरोबर मिडॉनच्या डोक्यानं चेंडूला काढायचं होतं पण चेंडूला एलिव्हेशन भरपूर मिळालं. ताकद थोडीशी कमी पडली, प्लेसमेंट होत नाहीये आणि बरोबर मिडॉनला क्षेत्रक्षक थोडंसं मागे जाताना सर्कलच्या बाहेर तिथे झेल टिपलाय तो फलंदाज राकेश प्रभूचा. संघाला सावरणं महत्वाचं असेल या मोमेंटला, या क्षणाला या दोन्ही फलंदाजांना. चौथ्या क्रमांकावर तुम्ही आता फलंदाज आलेत. संकेत तांडेल खूप मोठी आणि खूपच मोठी जबाबदारी घेऊन या दोन्ही फलंदाजांना मात्र आपलं पोटेन्शियल आणि आपलं टेम्परामेंट दाखवत असताना चांगली बॅटिंग करावी लागेल. धावसंख्या 10 प्रकार 11 पाहायला मिळते. सुलतान खान 2 यश मिळवते आपल्या संघासाठी. द्रोण व्यू चेंडू हवेमध्ये, 1 मोर विकेट डाऊन. लास्ट मुमेंटला असं वाटलं अप्पर कटचा फटका खेळायचा होता पण अचानक उसळी, अजून एक धक्का. 3 फलंदाज गारद केलेत या षटकामध्ये सुलतान खानने. Especially all credit goes to Sultan Khan. 1 more big wicket because captain also back to the pavilion. संघनायकाची विकेट मिळवली आणि जल्लोष मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला कारण ही विकेट तेवढीच महत्वाची होती विक्रांत प्रतिष्ठान संघासाठी. पण पालघर दांडीचा संघ आहे जो कधी हार न मानणारा संघ निश्चित ओळखला जातो. शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंजणार, लढणार आणि फाईट सुद्धा देणार. बघायचं आहे पहिलं षटक निश्चित नावावर राहिलंय ती विक्रांत प्रतिष्ठानच्या नावावर कारण या षटकात जरी 11 धावा आल्या तरी सुद्धा 3 गडी मात्र आघाडीचे तंबूत परत आहेत. तिन्ही मात्र कोलॅप्स झालेत बॅट्समन. यामध्ये आपण पाहतोय फलंदाज विशाल पहिल्या चेंडू बाद झाला, त्यानंतर राकेश प्रभू बाद झाला, त्यानंतर गौतम स्वतः कॅप्टन सुद्धा कॉट बिहाइंडच्या स्वरूपात बाद होत आहेत. दिस इज द स्पेशालिटी ऑफ सुलतान खान. स्वतः मात्र सिद्ध केलं या महत्वाच्या सामन्यामध्ये उपांत्य फेरीच्या लढतीमध्ये. सगळ्यात महत्वाची भूमिका काय आहे की फलंदाजी करत असताना 47 धावांचं योगदान मॅगीचं, अनंत वाघचं ही सगळ्यात महत्वाचा फॅक्टर ठरलाय ते विक्रांत प्रतिष्ठान या संघासाठी. या षटकात तुम्ही पाहिलं या इनिंगमध्ये जबरदस्त बॅटिंग केली. 47 धावा मात्र कुठत असताना खूप चांगली फलंदाजी केली आपल्या संघासाठी आणि त्या 47 धावा माफक ठरतायत ते म्हणजेच धावसंख्येला उत्तर देण्यासाठी. नवीन गोलंदाज गुड्डू चव्हाण येतोय आणि सामोर जाईल तो स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत तांडेल. करण रावरे आलेत मैदानावर 5व्या क्रमांकावर. खूप मोठी अपेक्षा असेल करणकडनं ही संघनायकाला. गुड्डू लेफ्ट आर्म ओव्हर. नेहमीच स्पर्धेमध्ये पहिलं षटक खात असताना तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं. रनवेमध्ये उभे राहतात, रनअप घेतात पण लास्ट उमेला थांबून मात्र अंदाज घेतात, खेळपट्टीचा अंदाज घेतात, पॉपिंग क्रीजचा एक्झॅक्टली कुठल्या दिशेने पॉपिंग क्रीज आहे तुम्ही मात्र चेंडू मी कसा प्रकारे रिलीज करू शकतो ह्याचा अंदाज घेतात गुड्डू चव्हाण. उशळी घेतल्या चेंडू, अतिरिक्त बाउन्स या चेंडूवर होता आणि बाउन्सने बीट केलं स्ट्रायकिंगला फलंदाज संकेत तांडेलला. पहिला चेंडू डॉट. लक्ष खूप मोठं आहे, 75 धावा करायच्या मैदानावर सामना जिंकण्यासाठी. त्यापैकी आले त्या 11 धावा धावफलकावर. अजूनही 64 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. हो, अप्रतिम डिलिव्हरी. बाउन्स होता या चेंडूवर, व्हाईटचा इशारा, अतिरिक्त बाउन्स. आणि मात्र पंच हेच सांगतात की चेंडू जेव्हा रिलीज झाला तिथून मात्र जो बाउन्स झाला तो मात्र खेळाडूच्या डोक्याने चेंडू निघून जातोय आणि व्हाईटचा इशारा येतो पंचांचा. धावसंख्या 1 ने पुढे सरकेल ती 12 धावा धावफलकावर. ड्रोन कॅमेऱ्याचा व्ह्यू तुम्ही पाहतात, आमचं स्टेज पूर्णपणे कव्हर केलंय या ड्रोन कॅमेराने. समोर खेळत खूप चांगला फटका, डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्ररक्षक आहे तिथे डीप मध्ये प्रोटेक्शनसाठी ते सज्ज झाले. चेंडू कव्हर करतील, फेक चांगली होते, 2 धावेचा प्रयत्न सुद्धा होतोय. फेक निश्चितच चांगली झाली पण कॉर्डिनेशन 2 फलंदाजांमध्ये खूप चांगलं पाहायला मिळते कारण 3 फलंदाज खूप लवकर झाल्यानंतर बाद झाल्यानंतर तुम्हाला पाहायला मिळते की दोघांमध्ये कॉर्डिनेशन हे खूप महत्वाचं आहे, भागीदारी खूप महत्वाची आहे. तेच तुम्हाला पाहायला मिळतंय. संकेत तांडेल आणि करण रावडे मात्र दोघांमध्ये पार्टनरशिप पाहायला मिळते आणि 2 धावा अंकित केल्या ते फलंदाज संकेतने. धावसंख्या पुढे सरकवली आहे, धाव फलकावरती 14 धावा.
गुड्डू कॉमेंट्री बॉक्स एंड कडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. पुन्हा ऑफ ड्राईव्ह खूप चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये आणि चेंडूची फेक सुद्धा चांगली करत आहेत. यष्टीच्या मागे तुम्ही पाहतात यष्टीरक्षक या संघाचा संघनायक अजित मोहिते चेंडू कव्हर करेल तोपर्यंत मिळेल ती फक्त एकच धाव. करण रावरेकडे पहिल्यांदाच स्ट्राईक येत आहे 5व्या क्रमांकावर आली फलंदाजी करण्यासाठी. खूप मोठी जबाबदारी त्यांच्या खांद्यावर आहे कारण 75 धावेचं लक्ष गाठायचं आहे. आपली विकेट शाबूत ठेवून आपल्या सहकार्याची विकेट शाबूत ठेवून चांगली फटकेबाजी करावी लागेल. चांगली धावसंख्या उभारावी लागेल आणि चांगला पटला किती मात्र करावा लागेल 75 धावांचा. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू इथे मात्र मिसफील्ड. गलीमधला चेंडू खूप वेगाने निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर आणि हा चौकार. पंचांकडनं परमिशन घेऊनच तुम्ही पाहतात खेळाडू आतमध्ये जातोय. बॅटची मागणी केली जाते. करण रावरे महत्वाचा टप्पा असेल ज्या दोन्ही संघांसाठी. करण रावरे मात्र आपल्या संघासाठी निश्चितच खूप मोलाची भूमिका असेल करणकडे. करणच्या खांद्यावर कारण आपण निश्चितच आपण पाहिलं पहिल्या सामन्यात ज्याप्रमाणे बॅटिंग केली करण रे ती फलंदाजी तो खेळ तो क्षण डोळ्यासमोर आणावा लागेल करण आणि चांगली फलंदाजी करावी लागेल या विक्रांत खरे प्रतिष्ठान संघासमोर. धावसंख्या 19 3 काढण्याच्या मोबदल्यात. ऑफ्टोनच्या थोडासा बाहेर चेंडू पिचिंग झालाय तो अजून थोडासा बाहेर निघतोय. पंच वळतात आमच्याकडे गुड्डू इथे मात्र संदीप फुटाणे वाईटचा इशारा येतोय या चेंडूवर. निगेटिव्ह डिलिव्हरीला इथे मात्र स्थान नाहीये संधी नाहीये स्पर्धेमध्ये. मी पाहते स्पर्धेचं खूप चांगलं टेलिकास्ट डन एनबीसीच्या माध्यमातून केलं जाते. डीबी एंटरटेनमेंटच्या माध्यमातून सुद्धा केलं जात आहे आणि त्याचबरोबर तुम्ही पाहू शकता या स्पर्धेचं फेसबुकच्या थ्रू सुद्धा आरबीपी कपच्या थ्रू सुद्धा मात्र टेलिकास्ट सुरू आहे. लेफ्ट आर्म ओव्हर ऑन साईडला हलक्या चेंडूला प्लेस केलंय. जास्त मोठा प्रहार नव्हता या चेंडूवर. शॉर्ट मिड विकेटला चेंडू जातो क्षेत्रक्षक येत आहेत अनंत स्वतः आणि चेंडू फक्त एकच धाव मिळेल या चेंडूवर. धावसंख्या 21 धावा धाव फलकावर. त्याचबरोबर डोंबिवली क्रिकेट वर्ल्ड टेनिस क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट .in या तिन्ही वाहिन्या सुद्धा मात्र सज्ज आहेत या स्पर्धेत थेट प्रक्षेपण दाखवण्यासाठी युट्यूबवर. 21 धावा अंकित झाली धावफलकावर मला सांगतायत राहुल जाधव आणि त्याच्यासोबत तुम्ही पाहतात गुणसंख्या भूमिकेत आहेत ते नरेश पाटील. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू यॉर्क लाईनचा चेंडू होता कम्प्लिटली ब्लॉक होल आणि पूर्णपणे डॉमिनेट केलं या षटकामध्ये गोलंदाज गुड्डूने. खूप कमी धावा खर्च केल्यात या षटकात. तुम्हाला पाहायला मिळते मोठ्या फटक्यांपासून पूर्णपणे वंचित ठेवलं कारण प्रति षटकामागे 15ची सरासरी म्हणजे 2 षटकागे कमीत कमी 30 धावा असायला हव्या होत्या पण इथे तुम्हाला पाहायला मिळते 9 धावेने मागे आहे तो फलंदाजी करणारा स्टार सिटी प्रभादेवी संघ. त्यामुळे पुढच्या षटकात अपेक्षा असेल की 15+9 म्हणजे जवळजवळ मैदानावर 24 धावांची गरज असेल. पुढच्या षटकात धावसंख्येच्या सरासरीच्या मध्ये बरोबर जर यायचं असेल तर कमीत कमी 24 धावा कुटाव्या लागतील आणि धाडस असेल मात्र फलंदाजासमोर की हवेच्या विरुद्ध फलंदाजी करणं. बघायचं तिसरं षटक या षटकात कोण गोलंदाजी घेऊन येईल कारण आतापर्यंत चांगल्या गोष्टी पाहायला मिळतात त्या विक्रांत खरे प्रतिष्ठान या संघासाठी. दोन्ही षटकं ही मात्र याच संघाच्या नावावर राहिली आहेत. फक्त महत्वाचं एक आहे की या षटकात एकही विकेट दिली नाहीये समोरच्या संघाला. ही महत्वाची भूमिका असेल. धावफलकावर तुम्ही आता धावसंख्या आली ती या षटकात 10 2 षटकात धावसंख्या 21. 75 धावसंख्येचा पाठलाग करायचा 21 धाव अंकित झाली. अजूनही मैदानावर 54 धावेची गरज आहे. येतात मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्यासाठी तुषार रणदिवे. हा एक नवीन बदल तुम्हाला पाहायला मिळतो. हा संघ खेळाडू एक दाखल झाला या संघामध्ये तुषार रणदिवे आणि बघायचं आहे तुषार रणदिवेच्या अगेन्स्ट मात्र कशा प्रकारे बॅटिंग करतायत कारण तुम्ही बघतात 13व्या खेळाडूच्या भूमिकेत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये विजय पिल्लई आहे. खूप चांगला परफॉर्म या स्पर्धेमध्ये केला विजय पिल्लईने पण तुषार रणदिवेची वर्णी लागली आहे या स्पर्धेमध्ये हा उपांत्य फेरीचा सामना खेळण्यासाठी. शहरी भागातली उपांत्य फेरीची लढत तुम्ही पाहताय. त्याच्यानंतर निश्चित अजून एक उपांत्य फेरी तुम्ही पाहू शकाल. 2 संघ एकमेकांसमोर ग्रामीण विभागातून येत आहेत. डायगर आणि त्याच्या समोर संघ असेल तो वाकळण आणि त्या सामन्यानंतर मात्र उरतील ते 3 अंतिम सामने. रायगड कल्याण स्टंपच्या खूपच बाहेर फ्लाइंग स्लिप मध्ये दिनू येत आहेत. चेंडू कव्हर करतील तोपर्यंत तुम्ही पाहतात पंचांच्या येते तो वाईड.
उपांत्य फेरीचा दुसरा सामना झाल्यानंतर सामना असेल तो रायगड कल्याण पूल मधला अंतिम फेरीचा सामना नेरे विरुद्ध किरवली. ऑन साईडला पुल करायचा प्रयत्न यष्टा उद्ध्वस्त केला. यष्टा वाकवल्यात. इन स्विंग होतं. शफल झालं ते ऑन साईडला प्लेस करण्यासाठी पण खूप मोठा गॅप होता पाय आणि बॅटच्या मध्ये. त्या गॅप मधला चेंडू मात्र बरोबर जातो ऑफ स्टिकवर आणि यष्टा वाकवले जातात त्या फलंदाजाच्या. करण मात्र बाद होतोय. तंबूच्या आश्रयाला येतोय आणि चौथा धक्का लागलाय तो इथे फलंदाजी करणाऱ्या स्टार सिटी प्रभादेवी या संघाला. व्हेरी मच प्रॉमिसिंग क्रिकेटर प्रीतम बारी आलेत मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम बारी येत आहेत मैदानाच्या आतमध्ये. प्रीतम बारी खूप मोठी रिस्पॉन्सिबिलिटी असेल प्रीतमच्या खांद्यावर. ऑन साईडला चेंडूला प्लेस केलाय. बॉटम हँडचा वापर केलाय. शतशत इथे येतात. डीप मध्ये चेंडू कव्हर करतील फेक करतील तोपर्यंत मिळेल ती एक धाव. शरीरयष्टी शरीर शैली निश्चितच ॲज इट इज. प्रीतम बारी मिलन दावणकर. धावसंख्या एकीने पुढे सरकेल. एक धावेने खातं उघडलं ते प्रीतम बारीने. धावसंख्या 23 धावा धावफलकावर. एक मोठा धावसंख्या उभारून थोडंसं प्रेशर टाकलंय दबाव टाकलाय स्टार्स या संघावर. हो पुल करायचा प्रयत्न होता. गुड बॉलिंग गुड लेनचा वापर केला. तिथून चेंडू थोडासा बाहेर काढला आणि अजूनही ते फलंदाज प्रत्येक गोलंदाज इथे मात्र प्रत्येक षटकामध्ये फलंदाजांना डॉमिनेट करतोय. कारण पहिलं षटक आपण पाहिलं सुलतानचं 3 गडी बाद केले या षटकात सुलतान खानने. फुलटॉस होता. हेलिकॉप्टर उडवलाय. 2 खेळांच्या मधून चेंडू खूप वेगाने जातोय. प्रयत्न चांगला होता पण चेंडू हाताला ब्रश होऊन निघून जातोय सीमारेषे बाहेर. संघर्षमय फटका चौकार. चौकार आल्यानंतर धावसंख्या थोडासा वेग पकडते. धावसंख्या पाण्यामध्ये धावफलक 27 धावा. 27 ऑन द बोर्ड. तुषार रणदिवे लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट मारा करतायत. समोर जर तो स्ट्रायकिंग गेला फलंदाज संकेत तांडेल. 4थ्या क्रमांकावर आले संकेत फलंदाजीला. आतापर्यंत आपण पाहतोय 4 फलंदाज बाद झालेत. अत्यंत महत्वाची लढत असेल दोन संघांमध्ये. चांगली बॅटिंग आणि चांगला खेळ दोन्ही संघांना मात्र करावा लागेल मैदानाच्या आतमध्ये अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पकडण्यासाठी. फुल टॉस होता पण वेगवान चेंडू. फटक्यामध्ये एलिव्हेशन मिळालं नाही. ताकद भरपूर वापरली पण चेंडू बॅटच्या स्टिकर जिथे असतो त्या ठिकाणी चेंडू लागतोय. त्यामुळे जास्त लांब जात नाही चेंडू. बरोबर शेतस्थिती उभे आहेत. मिडॉन वायडिश लॉंगॉनला स्क्रीनच्या समोर. तिथून मात्र एकच धाव अंकित करतायत हे दोन्ही फलंदाज. तुषार रणदिवे. धावसंख्या 28 धावा धावफलकावर या तिसऱ्या षटकामध्ये. फुल टॉस होता. आता मात्र समोर खेळले. शतशक दूरवर येत आहेत. वाडिश लॉंगॉनवर चेंडू कव्हर करतील तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण. फेक चांगली सुद्धा होते आणि तोपर्यंत मिळतील त्या या चेंडूवर 2 धावा. पंच सांगते इशारा येते पंचांचा. 3 षटकाखेर 10च्या सरासरीने धावा अंकित झाले. धावफलकात 33. लक्ष मोठ्या मैदानावर 45 धावांचं. मगाशी म्हटलं की प्रति षटकामागे 15 धावा करायच्या होत्या पण त्या धावा मात्र 3 षटकाच्या अखेरीस येत आहेत. अशा मुवमेंटला 45 धावा हव्या होत्या धावफलकावर पण अजूनही संघ खूप मागे पडलाय. मैदानावर 30 धावा आल्यात. अजूनही मैदानावर 45 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 12. सावळेगावचे अतुल माळी उपस्थित आहेत. मी विनंती करेन काशीनाथ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण अतुल माळी यांचा आपण सन्मान करायचा आहे. सावळेगावचे अतुल माळी उपस्थित आहेत. यांचा सन्मान मात्र केला जाईल व्यासपीठावर काशीनाथ पाटील यांच्या शुभ हस्ते.
तर डायगर संघाने मात्र पुढच्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. जर्मन क्रिकेटचा डायगर आणि बघायचं आहे का निर्णय स्वीकारतायत, कारण एक बलाढ्य संघ समोर आहे. वाकण संघासारखा संघ समोर असताना मात्र तुम्हाला चांगला परफॉर्मन्स पाहायला मिळेल डायगर संघाचा. बघायचं आहे आणि काय चित्र उभारतायत या मैदानावर. तर 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये धावा त्या 45. हे षटक मात्र मी निश्चित म्हणेन की मात्र स्टारसी संघासाठी खूप महत्वाचं असेल, कारण या एंडने खूप चांगली साथ आतापर्यंत स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. ती फलंदाजाला लाभली आहे मानपाड्यांकडे फलंदाजी करत असताना. 12 बॉल अँड 45 टू विन. 12 चेंडू 45 धावांची गरज. प्रीतम बारी आणि संकेत तांडेल. विजेचं शिखर गाठायचं असेल मैदानावर तर निश्चितच खूप मोठे परिश्रम करावे लागतील, पराकाष्ठा करावी लागेल. जिंकू किंवा मरू या ध्येयाने खेळायला लागेल, कारण लक्ष कुठलंही अशक्य नाहीये. हे शक्य करण्यासाठी तुम्हाला निश्चित तुमचं पोटेन्शियल, तुमची गुणवत्ता, तुमची ताकद, तुमची साहस, तुमचं धैर्य, तुमचं धाडस आणि तुमचा सगळ्यात महत्वाचा फॅक्टर आत्मविश्वास हा गरजेचा आहे मैदानाच्या आतमध्ये. आणि तो आत्मविश्वास तुम्हाला प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळतो या स्पर्धेमध्ये, या सामन्यामध्ये खास करून. कारण उपांत्य फेरीची लढत आणि या सामन्यात जो संघ जिंकेल तो थेट प्रवेश करेल अंतिम फेरीमध्ये आणि नक्ष 11 या संघाची फाईट करेल. 12 चेंडू आणि 45 धावांची गरज. चेंडू सोपवलाय तो फिरोज शेखच्या हातामध्ये. पहिला चेंडू फिरोजचा, लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. संकेत तांडे पाहतायत चेंडू लेगस्टिकच्या खूपच बाहेरून निघून जाते. पंच मात्र वळतात आमच्याकडे, सांगतायत हा चेंडू वाईड आहे. संकेत तांडेल 4था क्रमांक इनिंग मध्ये पाहायला मिळतं. प्रमोट केलं गेलं संकेतला प्रीतमच्या अगोदर. आपलं पोटेन्शियल, आपली गुणवत्ता सिद्ध करावी लागेल, ती मात्र स्टार्टिंगला संकेत तांडेलला. 12 चेंडू 44 धावा. समोर खेळलेत, टायमिंग होत नाहीये, एलिव्हेशन मिळत नाहीये, ग्राउंड स्ट्रोक खेळतायत. अनंत वाघ चेंडू फर्स्ट ऍक्शन मध्ये उचलतायत आणि मिळेल ती फक्त एकच धाव. स्ट्रायकिंगला फलंदाज प्रीतम बारी. 11 चेंडू आणि 43 धावांची गरज. ऑन साइड चांगलं प्लेसमेंट, पॅरलल स्ट्रोक आहे. क्षेत्ररक्षक आय टीम मध्ये सुहास पवार गुड कॅच. फ्लाइंग एफर्ट लावले, खूप वेगाने चेंडूवर आले, खूप चांगले ऍथलेट आणि मात्र खूप चांगला झेल फिनिश केलाय प्रीतम बारी. बॅक टू द पवेलियन. आतापर्यंत पाहतायत आजच्या दिवसातला हा दुसरा सामना सुरू. अजूनही 4 सामने स्पर्धेतले बाकी आहेत, पण प्रेक्षकांचा उदंड प्रतिसाद पाहायला मिळतो. नरेश, आपल्याला भरपूर तुम्ही पाहता स्टँड मात्र खचाखच भरतायत. त्यांना माहिती आहे की स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात बसण्याला काय मी तर म्हणजे आतमध्ये शिरण्यासाठी संधी नसते, कारण बाउंड्रीच्या बाहेर तुम्ही आता रेलिंग पाहतायत आणि बाउंड्री याच्यामध्ये जो गॅप आहे हा सुद्धा गॅप फुल होतो शेवटच्या टप्प्यामध्ये. असं चित्र उभारलं गेलं काही कित्येक वर्षामध्ये. आज या स्पर्धेचं 18 वर्ष आणि प्रेक्षकांची गर्दी आतापासूनच तुम्हाला पाहायला मिळते, कारण शहरी विकेट तुम्ही पाहतात, शहरी संघातले तुम्ही सामने पाहतात. इक्वेशन तर मात्र अशा प्रकारे असेल. 10 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 10 चेंडू धावेत त्या 43 धावा धाव फलकावर. लिडिंग एज चेंडू हवेमध्ये, दिनू मागे जातोय, झेल स्वीकारतोय. अजून एक धक्का, 1 मोर विकेट डाऊन, फलंदाज बाद. अजून एक धक्का लागलाय तो स्टार सिटी प्रभादेवी या संघाला. फलंदाज बाद होत आहेत ते 6व्या क्रमांकाचे
संकेत तांडेल असतो बॅक टू द पवेलियन. नवीन आले फलंदाज 8व्या क्रमांकावर येत आहेत किरण जाधव आणि त्याचबरोबर योगेश पंजारे येत आहेत मैदानावर. योगेश पागदरे आउट झालेले आहेत. पागदरे आहेत. योगेश पागदरे फलंदाज बाद होत आहेत. संकेत अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ऑन साईडला चांगला टायमिंग बघायचं. क्षेत्ररक्षक दूर आहेत खूप, येतात खूप वेगाने चेंडूवर आणि जोपर्यंत चेंडू कव्हर करतील डीप बॅकवर्ड स्क्वेअरला तोपर्यंत 2 धावेचा अवधी होता आणि या 2 धावा पूर्ण सुद्धा होत आहेत. प्रयत्न चांगला आहे. शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंज देत आहेत, फाईट करतायत, संघर्ष करतायत, लढतायत आणि 2 धावसंख्या पुढे सरकते धाव फलकावरती. एकूण 34 धावा धाव फलकावर. फिरोज लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. इनसाइड एजच्या मागे जाते चेंडू आणि तोपर्यंत फलंदाज थांबवले, नकार दिला नॉर्थ फलंदाजाने. डॉट बॉल निर्धाव चेंडू. धावसंख्या कायम. पूर्णपणे पकड निर्माण केली आहे विक्रांत प्रतिष्ठान या संघाने, कारण सुरुवातीच्या टप्प्यामध्ये धावा आल्या नाहीत, विकेट मात्र मिळाल्या. त्यामुळे विक्रांत प्रतिष्ठान या संघाला, विकेट प्रतिष्ठान या संघाला आणि धावा खूप कमी पाहायला मिळतात त्या स्टार सिटी प्रभादेवी या संघाच्या. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चेंडू समोर खेळलेत, उंच गेलाय आणि लांब 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 सीमारेषे बाहेर षटकार. करीन माझे दक्षूच लगीन करीन माझे दक्षूच लगीन करीन मी असं करीन मी तसं करीन माझे दक्षूच लगीन करीन माझे दक्षूच लगीन करीन. थँक्यू. एक सूचना, अत्यंत नम्र सूचना आहे त्या आयोजकांकडून की व्यासपीठासमोर जो बाग आहे, जो मात्र जागा आहे ती मात्र आमच्या फक्त आयोजन कमिटीसाठी आहे. बाकीचे मात्र कोणी थांबू नका. कुठले खेळाडू असेल त्यांनी सुद्धा विनंती करतो की तुम्ही मात्र उठायचं आहे. आपण व्यासपीठासमोर म्हटलं कुठल्याही संघाने कुठल्या खेळाडूने थांबू नका. ताबडतोब पेनल्टी इम्प्लिमेंट केली जाईल. आणि प्रेक्षक जरी असेल त्यांना सुद्धा विनंती करतो प्रेक्षकांनी मात्र कोणी थांबू नका. ही फक्त आयोजन कमिटीसाठी जागा आहे. आयोजन कमिटी मात्र इथे बसेल. बाकी समोर पूर्ण दिवसामध्ये एक नम्र विनंती असेल आमच्या लाडक्या प्रेक्षकांनी खेळाडूंना की व्यासपीठासमोर कोणीही थांबू नका. तसेच ही सूचना डाव्या बाजूला सुद्धा असेल. डाव्या बाजूला सुद्धा जर तुम्ही पूर्ण व्यासपीठ पाहतात आमच्या कॉमेंटरी बॉक्सच्या समोर, तिथे मात्र कुठल्याही प्रेक्षकांनी थांबू नका. फक्त आयोजन कमिटी बसेल. ज्यांच्याकडे तुम्ही पाहतात स्पेशली या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजन कमिटीने बॅच दिलेले आहेत, ते बॅच ज्यांच्याकडे असेल त्यांनीच फक्त थांबायचं आहे. 6 चेंडू 35 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूवर एक मोठा फटका, षटकारच दाखवावा लागेल. इनसाइड एजच्या मागे जातो चेंडू आणि एक धाव फलंदाज कंप्लीट करतो या चेंडूवर. एक धाव मिळाल्या चेंडूवर. धावसंख्या धावफरकार पाहायला मिळते एकूण झाली ती मला सांगतात राहुल 41 धावा. चेंडू शिल्लक ते 5 धावा आहेत 34. अशा क्षणाला मला आठवण झाली अविनाश जाधव यांची. 5 चेंडू 34 धावा. आज त्यांचा वाढदिवस सुद्धा आहे. मनपूर्वपणे हार्दिक हार्दिक शुभेच्छा अविनाश जाधव यांना. रणदिवे. हो गुड बॉलिंग. अप्रतिम चेंडू. पूर्णपणे ब्लॉक केलं फलंदाजाला आणि चेंडू मागे निघून जातोय. डॉट बॉल. लेफ्ट आर्म. फुल टॉस आहे. खूप चांगला फटका, पण खूप उशीर झाला या फटकेला. चेंडू सीमारेषे बाहेर जाईल. प्रेक्षकांचं अभिवादन स्वीकारतोय. सीमारेषे बाहेर षटकार. थँक्यू. मॅच बॉल आलेला आहे. बघायचं सामन्याला कलाटणी देण्याचा प्रयत्न निश्चित करतायत, पण धावा भरपूर हव्या आहेत. मला सांगतात राहुल धावसंख्या झाली धावफरक एकूण 47 धावा. 47 ऑन द बोर्ड. चेसिंग ऑफ टार्गेट 75. स्टील रिक्वायर 28. कॉट बिहाइंडचा अपील आणि निश्चित पंचांकडे न बघता फलंदाज स्वतःहून बाहेर पडला. अजून एक धक्का लागला या षटकामध्ये. फलंदाज बाद.
बाळूशेठ भोईर घेसरगावच्या यांच्याकडनं विकेट हॅट्रिकसाठी 3000चं पारितोषिक मात्र पूर्ण दिवसात आज लागू असेल. शहरी रायगड कल्याण आणि त्याचबरोबर ग्रामीण विभागासाठी पारितोषिक लागू आहे. आणि बघायचं आजच्या दिवसात कोण हॅट्रिक संपादन करून या स्पर्धेमध्ये तिसऱ्या हॅट्रिकची नोंद करते. कारण आतापर्यंत स्पर्धेत 2 हॅट्रिक आणि 2 मेडल षटकं आपण पाहिलेली आहेत. तर व्यासपीठावर आणि मुख्य व्यासपीठ आमच्या मागच्या बाजूला जे व्यासपीठ आहे त्याच्याबरोबर बरोबर तुम्ही पाहतात मुख्य व्यासपीठ म्हणजे VIP डाईस जे आहे तिथे मात्र आमचे फक्त आमंत्रित पाहुणे बसतील याची मात्र नोंद घ्या. बाकी तिथे कोणी थांबू नका. फक्त इन्व्हायटेड गेस्ट तिथे बसतील फक्त याची मात्र आपण नोंद घ्यायची आहे. MS धोनी कक्ष मात्र कव्हर केला गेलाय तुम्ही पाहतात आमच्या कॅमेरामॅनच्या माध्यमातून. लाडके प्रेक्षक खूप चांगला फटका ऑन इथे मात्र रिव्हर्सचा अटेम्प्ट केलाय. टायमिंग सुंदर होतं फक्त दिशा दिली आणि चेंडू सीमारेषे बाहेर चौकार. 50 अप 50 धाव सुद्धा पूर्ण होते धाव फलकावर आणि या चौकाराच्या मैत्रिणी धावसंख्या जाते. धाव फलक मला सांगतात राहुल जाधव 52 धावा धाव फलकावर. संघर्ष थोडासा कमी होतोय. लक्षात घ्या एक अजून एक महत्वाची सूचना येते. आता सामना इथे मात्र जिंकला अंतिम फेरीमध्ये प्रवेश केलाय तो VK प्रतिष्ठान या संघाने. अभिनंदन VK प्रतिष्ठान या संघाचं. आणि हार्ड लक स्टारची प्रभादेवी भरपूर धावा आणि त्या चेस करत असताना पाहतात संघ थोडासा मागे पडला आणि अंतिम फेरीमध्ये आपलं स्थान पक्क केलंय ते VK प्रतिष्ठान या संघाने. गाडी नंबर MH05DQ7653 कोणाची गाडी आहे ताबडतोब काढायची आहे.